इकडे बघताय ते या वर्षीचं ट्रेंडिंग मॉडेल आहे. हे हनुमान अवतारातील 2026 ट्रेंडिंग मॉडेल. हा, आता आपल्या इथे मूर्ती बुक केल्यानंतर त्याला डायमंड वर्क केलं जातं आणि समजा कोणाला जर एक्स्ट्रा जर धोतर वगैरे हवं असेल तर ते पण इथे करून आता ही काहीतरी लागले बघा किती म्हणजे वेट बघा त्याचा. दोघे जण आरामात उतरू शकतात अशी मूर्ती. ही पण एक वाटतं या वर्षीचं नवीन मॉडेल आहे अवतार मध्ये 2.5 फुटापर्यंत आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता इथे कणकवलीत आहे आणि तर आता मी इकडे आमच्या कणकवलीत प्रदर्शन भरलेला गणेश मूर्तींचा. तर आता आम्हाला तर 5 वर्ष आता हे प्रदर्शन चालू आहे. या वर्षीचा 6व्या वर्ष. तर आपण कुठल्या या मूर्ती शाळेत प्रदर्शन भरलेला कुठल्या मूर्तींचा तर बघूया. शाडू माती आहेत की POP आहेत की अगदी रगड्यापासून. तर आपण भेट देऊया आणि यांचा ॲड्रेस पण विचारून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण इकडे गणेश मूर्ती शाळेत आहोत कणकवली इथे. तर आपण आधी दादाचा नाव विचारून घेऊया आणि या मूर्ती शाळेत आता किती वर्ष झाली चालू करून. नमस्कार, तुझं आधी पहिला फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे. माझं नाव पराग विनायक धालवलकर आणि माझा भाऊ गौरेश डिचोलकर, या दोघांनी मिळून आम्ही हे चालू केलं आहे. हे आता 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आपण. आणि भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली हे आपल्या इथे सर्व शाडू माती, कागदी लगदा व पर्यावरणपूरक मूर्त्या मिळतात. तसेच POPच्या सुद्धा कस्टमरच्या मागणीनुसार मूर्त्या आपल्या इथे आहेत. हा, आणि आपल्या गणेश मूर्ती शाळेमध्ये किती फुटापासून मूर्ती अवेलेबल आहेत आता सध्या? आपल्याकडे 1 फूट पासून 5 फुटापर्यंत आपल्या इथे मूर्ती सध्या अवेलेबल आहेत. आणि जर 5 फुटापेक्षा जर जास्त कोणाला 6 फूट 7 फूट जर म्हणजे आपल्या मूर्ती हवी असली तर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता. 6 फुटाच्या वरती जर कोणाला मूर्ती हवी असतील तर ते आपण ऑर्डर नुसार मागून देऊ शकतो. तर मित्रांनो, आता गणेश चतुर्थी आपल्या म्हणजे थोडेच दिवस राहिलेत. तर तुम्ही लवकरात लवकर बुक करू शकता आणि आपल्या कणकवली तालुक्यात या प्रदर्शन भरलेलं असा. तर आपण आता वरती जाऊन बघूया कुठले मूर्ती इकडे असत ते आणि कुठल्या मूर्तींचं कलेक्शन इकडे कागदी लगद्यापासून POP आणि शाडू माती. ओके, तर आपण बघूया कुठले इथे मूर्त्या तुम्ही बघू शकताय. इथे या सर्व ज्या मूर्त्या आहेत या सर्व 3 फूट 3.5 फूट या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत या सगळ्या पूर्ण. तर ही तुम्ही मित्रांनो बघू शकता की शाडू मातीपासून बनलेली मूर्ती आहे आणि याचं काम पण बघू शकता तुम्ही कसं केलेलं आता. एकदम लेखणी काम पण बघू शकतास आणि कलरिंग पण बघू शकतास. तर ह्या मूर्तीसाठी पण कोणाक जर फेटो किंवा धोतर जर कोणाक नेसून घ्यायचं असत तर तुम्ही घेऊ शकतास. ही पण एक शाडू मातीची मूर्ती आहे. डायमंड वर्क पण करून भेटता इकडे. आणि हे बघा, ही पूर्ण लाईन ना. हो. हा, तर शाडू मातीचे किती फुटापर्यंत येते? आपल्याकडे शाडू माती 1 फुटापासून 3.5 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत. होय ना. तर आता आपण कागदी लगद्यापासून तुम्ही ते इकडे बघताय हे या वर्षीचं ट्रेंडिंग मॉडेल आहे. हे हनुमान अवतारातील 2026 ट्रेंडिंग मॉडेल. हो, हे सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे. बुक झालेली आहे काय? हो, मूर्ती बुक आहे ती. तर ही आता किती फुटापर्यंतची? 5 फुटाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, ही 5 फुटापर्यंतची हनुमंताची मूर्ती आहे. या वर्षीची ट्रेंडिंगला चाललेली सध्या. आणि हे सगळे बघू शकता हे 5 फुटापर्यंत या सर्व मूर्त्या आहेत या 5 फूट POP मध्ये आहेत. तर ही बघा, यांचं काम पण बघू शकता कसं आता. एक लेखणी काम एकदम जब्बर वाटतं आणि मूर्ती कशी बघितल्या मनात भरक हवी आणि लगेच म्हणजे आपल्या मनात भरले तर लगेच बुक करू शकतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता ही पण एक बुक झालेली आहे मूर्ती, ती पण एक बुक झालेली आहे आणि ही पण बुक झालेली आहे. कारण मूर्तींचं कलाकाम पण बघा आणि लेखणी काम पण बघा आणि कलरिंग पण बघा. तर या मूर्तींका पण धोतर शालू बिलू सगळं. हा, आता आपल्या इथे मूर्ती बुक केल्यानंतर त्याला डायमंड वर्क केलं जातं आणि समजा कोणाला जर एक्स्ट्रा जर धोतर वगैरे हवं असेल तर ते पण इथे करून दिलं जातं. इथेच करून दिलं जातं लगेच. आता जर ह्या आता बाकी आहेत या सर्व 4.5, 4, 3.5, 3, 3.5 अशा मूर्त्या आहेत. म्हणजे असे 5 फूट 5 फूट 4.5 अशा सर्व. तर आपण इकडे साईज मध्ये हे पण आता डायमंड वर्क केलेलं आहे ना इकडे. तर ही बघा, ही पण POP ची मूर्ती आहे. ही पण एका डायमंड वर्क केलेलं, ही पण बुक झालेली मूर्ती आहे. म्हणजे विचार करा आता या मूर्ती प्रदर्शन कधीपासून चालू झाला? किती दिवस झाले? 3 महिने, म्हणजे 3 महिने अगोदर आपला डिस्प्ले चालू होतो. 1 जूनला चालू झालाय. 1 जून पासून चालू झालेत ना. तर हे पण सगळे POPचेच लाईन आहेत. तर कागदी लगद्यापासून कुठले मूर्ती याच्यात? ह्या आता ज्या मूर्त्या त्या कागदी लगद्यामध्ये आहेत. 3 फूट 3 फूट 3.5 फूट मध्ये आहेत, 2.5 फूट मध्ये. ही पण ना. ही पण त्यांनी एक नवीन कस्टमाइज डिझाईन करून घेतली आहे.
तर ही पण कागदी लगद्यापासून बनलेली हो. आहे ना. पण मित्रांनो बघू शकता ही पण कागदी लगद्यापासून बनलेली मूर्ती आहे. शाडू माती सारखी वाटतं पण कागदी लगद्यापासून बनलेली आहे आणि एकदम भारी वाटतं फिनिशिंग. यांचा वेट पण तेवढा जास्त हो, नसणार ना, आपण 2 माणसांमध्ये आरामात उचलू शकतो ना. ही पण कागदी हो. लगद्यापासूनच आहे. तर ही बघा, ही पण एक कागदी लगद्यापासून आहे मूर्ती. तर इकडे मी तुम्हाला आता हवं तर उचलून दाखवतो मूर्ती. तर बघू मित्रांनो शकता. ही कागदी इकडे लगद्यापासूनची येऊन घे. मूर्ती आहे. हा, येऊन घे sorry, इकडे येऊन घे. हम्म. इकडे तर थै जाऊन घे थै. हम्म. उचलतो. तर आता ही या कागदी लगद्यापासूनची किती म्हणजे वेट बघा त्याचा. दोघे जण आरामात उतरू शकतात अशी मूर्ती आहे ही आणि एकदम हलकी पण आहे. त्यामुळे आरामात असे दोघे जण नेऊ शकतात. त्यामुळे वेट पण याचा एवढा काही जास्त नाही, शाडू मातीपेक्षा कमीच आहे. तर हे बघा ही शाडू मातीची मूर्ती आणि ती कागदी लगद्यापासून. शाडू माती आणि कागदी लगद्यात काही एक फरक वाटत नाही या मूर्तींमध्ये, एकदम सेम वाटतात. करून दाखवतो ना. तर काय नाही. आता नाही म्हटलं तरी आता इथे कॉल करून जर आता ऑर्डर आतापर्यंत जर म्हणजे बाहेर कुठल्या कुठल्या गावात अशी मूर्ती म्हणजे गेली आपल्या इथे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आपल्याकडे आहेत भक्तगण. तसेच रत्नागिरी आहे, कोल्हापूर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, इकडे गोव्याला आहेत, बँगलोरला आहेत. पर्यंत लांब पर्यंत मूर्त्या गेलेल्या आहेत आपल्या. जर आता कॉल करून जर अवेलेबल म्हणजे मूर्ती बुक केल्याने कारवार, गोवा, बरोबर. बँगलोर साईडला, तर तुम्ही इकडनं कस्टमरने फक्त इथून घेऊन जावं लागतं. घेऊन जावं लागतं. आणि म्हणजे डिलिव्हरी पॉसिबल होत नाही. बरोबर, म्हणजे नेणं त्यांना पॉसिबल होत हो. नाही आपल्याला. ज्यांका हवी असतात ते स्वतः इथून घेऊन घेऊन जातात करून. बरोबर. आता ते वरती पण आहेत ना मूर्ती, ते पण किती फुटापर्यंतच्या आहेत सगळे. दाखव. तर हे बघा, ही पण आता पीओपीची मूर्ती आहे. इकडे ते ते सगळे शाडू मातीचे आहेत. हे सगळे ना, हो. हे सगळे शाडू मातीचे. आणि हे बघा एका एकदम हे बघा शालू पण असे रेडीमेड एकदम करून दिले जातात इकडे आपले हवे तसे. आणि इकडे हे बघा इकडे डायमंड वर्क आणि काम चालू आहे. सगळं चालू आहे इकडे. आपले हवे तसं पण करून दिलं जातं इकडे. आणि हे बघा इकडे पण आता डायमंड वर्क दादा करता ऑलमोस्ट झाला वाटतं. तर करूचा ना, एवढंच आहे. म्हणजे कस्टमरच्या मागणीनुसार इकडे डायमंड वर्क करून दिला जाता. जर प्रत्येकाला जर धोतर हवा असला करून, शाल नेसणं असलो किंवा डायमंड वर्क करून हवा असलो तर प्रत्येका कस्टमर प्रमाणे करून दिलं जातं. तर हे बघा इकडे पण आता काम चालू आहे. वर आपण बघूया छोटे छोटे मूर्ती आहेत, किती फुटापर्यंत आहेत ते बघूया. पण नवीन एक आपल्याकडे नरसी अवतार मध्ये या वर्षीचा एक मॉडेल आहे. ही बघा 2.5 फूट मध्ये. ही पण एक वाटतं या वर्षीचं नवीन मॉडेल आहे नरसिंह अवतार मध्ये. 2.5 फुटापर्यंत आहे ना, 2.5 फूट आहे. शाडू माती पीओपी आहे. तर ही बघा ही पीओपी पासून बनलेली मूर्ती आहे. ही बघा असा डायमंड वर्क करून दिला जातं इकडे. लालबागचा राजा आहे. कस्टमरच्या मागणीप्रमाणे डायमंड वर्क करून दिला जातं इकडे. हे बघा. आणि इकडे आता आपण बघूया हे छोटे छोटे मूर्ती आहेत. हे बघा हे आता आपण बघू शकता 1 फूट शाडू मातीमध्ये मूर्ती आहे सर्व. हे शाडू मातीचे ना, 1 फूट. 1 फूट. हे पण सगळे 1 फूट. इथून पुढे हे सर्व आहेत ह्या 1.5 फूट मध्ये आहेत शाडू मातीमध्ये. हे सर्व 1.5 फूट शाडू मातीमध्ये आहे. इथे आहेत या सर्व 1.5 फूट पीओपी मध्ये आहेत. आता कोणाक मूर्ती हवी असली तर तो कॉन्टॅक्ट करू शकतो. नंबर पण देऊन ठेव स्क्रीन. माझा नंबर आहे 81 49 15 60 61. आणि माझे सहकारी गौरेश डिचोलकर यांचा नंबर आहे 80 87 86 52 38. इकडे यायचं असेल कणकोलीत या कला केंद्र बघूसाठी, म्हणजे बघून जर मूर्ती बुक करायची असली तर इथला ऍड्रेस, आपला ऍड्रेस हा कणकवलीमध्ये मराठा मंडळ हॉल, श्रीधर गॅस एजन्सी नजीक, मराठा मंडळ रोड, कणकवली. ओके. तर आता लवकरात लवकर तुम्ही बुक करू शकता इकडे, कारण गणपती आता जुलै 1 महिन्यावर राहुला. त्यामुळे हे पण आपलं 2 फूट चिंतामणीचं मूर्ती आहे. ही बघा ही चिंतामणीची 2 फुटापर्यंत. तर इकडे बघू शकता तुम्ही, येऊन बघितलास ना प्रदर्शन तर एकदम भारी, काम पण मस्त आणि मूर्ती पण एकदम भारी वाटतात इकडे बघू पण. कारण इकडे आता या 6व्या वर्षी चालू आहे प्रदर्शनाचा. आता 5 वर्षाचा रिस्पॉन्स एकदम चांगला भेटलो असतो, त्यामुळे या वर्षी 6व्या वर्षी एकदम सक्सेसफुल झाला. आतापर्यंत बाहेर कुठेपर्यंत बुक झाल्यात मूर्ती? बाहेर गोव्याला आहेत, आता बँगलोरला आहेत, म्हणजे लांब जातात.
आता ह्या हो, वर्षी आता रत्नागिरी, गोवा जे तुम्हाला मगाशी सर्व जे सांगितलं ते त्या सर्व ठिकाणी दरवर्षी जे आहेत ते आपले दरवर्षी तिकडे होऊन जातात. म्हणजे आता पण गोवा रत्नागिरी साईडला मूर्ती बुक झालेली आहेत ह्या वेळेत पण. तर बघू शकतास इकडे मूर्त्यांचं कलेक्शन एकदम भारी वाटतात मूर्त्या. ही बघा एक छोटीशी मूर्ती आहे इकडे. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकतास इकडे तुमका फेटो एकदम बांधून दिलेला तो मूर्ती दाखवते. ही बघा धोतार शालू बिलू डायमंड वर्क करून कम्प्लीट झालेली मूर्ती आहे. ही बघा इकडे फेटो पण बांधलेलो आहे मूर्तीसाठी. आणि मूर्ती फेटे कामाचं बघू शकता करून ठेवलेला इकडे पण फेटो बांधलेला मूर्ती. आणि हे बघा पुढं हो फेटो एकदम भारी मातीचे आहेत कारण काम पण बांधलेला व्यवस्थित आणि वरती सगळा वर्क करून ठेवलेला. धोतर पण बघू शकता. हे बघा इकडे पण बघू. हे 2 लाईन आहेत ना, हे 3 फूट मध्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे तुमका मी दाखवलंय की हे बघा इकडे छोटे छोटे मूर्ती पण 6 इंचाचे बाप्पांचे. हे बघा आणि प्लस आता तुमका मगाशी दाखवले फेटो धोतर वेतन सगळं नेसून भेटता. तर सगळं सामान पण इकडे. हे बघा तर हे बघा तर आता तुम्ही बघितला धोतर शालू किंवा डायमंड वर्क साठी सामान जर हवे असताना तिकडे अवेलेबल करून भेटला आता आपल्या प्रत्येका. हे बघा डायमंडची चेन आहे, त्यानंतर डायमंड चिकटवण्यासाठी ग्लू आहे, त्यानंतर हे डेंटल कॅप आहेत, ह्या सर्व बाली आहेत आपल्या इथे, गणपतीचा हात आहे, नंतर लटकन आहे ते, बाकी हे डायमंड्स आहेत, मोरचे आहेत, त्यानंतर ह्या सर्व शाल आहेत आणि धोतर पीस ते. हो आणि हे बघा हे इकडे पीस ते कुठले हे आपण धोतरची सर्व कापड आहेत. ह्यातलं आपण कोणतं तुम्हाला धोतर चॉईस करून तुम्ही आपण तसं नंतर गणपतीला नेसवू शकतो. जरी तुम्ही नेसवणार असाल तर इथून कापड घेऊन जाऊ शकता. तर हे बघा जर कोणी मूर्ती इकडे सिलेक्ट केला ना तर ते का धोतर नेसून हवे असले तर प्रत्येका हे बघा कापड इकडे दिलेले आहेत. आपल्या चॉईस नुसार कापड चॉईस करून बाप्पा आपल्या नेसू शकतात. फेटो पण बांधण्यासाठी ते पण तिकडे कापड आपले अवेलेबल असतात, ते पण तुम्ही घेऊ शकता. इकडे डायमंड वर्क करून म्हणजे सगळा इकडे करून दिला जाता व्यवस्थितपणे. तुम्हाला सगळं एकाच छताखाली सगळ्या गोष्टी तुम्हाला गणपती पण मिळतात. डायमंड वर्क धोतरचं कापड जर आपण जर स्वतः करत नसलो ना तर ते इकडे सगळं करून देतात. धोतर नेसवण्यापासून ते डायमंड वर्क करेपर्यंत असे आपल्या हवे तसे त्याप्रमाणे करून दिले जातं इकडे. तर हे बघा हे तुम्ही बघू शकता इकडे. आणि तुमका मगाशी मी स्क्रीनवरती नंबर दिलेलाच असा, त्या नंबरची तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकतात बाबा अशी मूर्ती हवी आमका हे करून. तर मित्रांनो मी आता कलाकेंद्रातनं बाहेर इले आणि मूर्ती 101 तर तुमका हवे असतील बुक करून तर खाली मी नंबर दिलेला असा परत एकदा त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून मूर्ती बुक करू शकतात. आणि आपल्या हवे तसे डायमंड वर्क किंवा धोतर बितर काय नेसून हवे असला तर तुम्ही ते अवेलेबल करून देतात आणि जागेवर तुमका नेसून पण देतात. जर तुमका नेसू घेत असला तर त्यांच्याकडून तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता. आणि जर नाही नेसू घेत असला तर ते तुमका ते नेसून देतात. तर व्हिडिओ कसं वाटतो तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि गणपती आता जेमतेम थोडेच दिवस राहिलेत तर लवकर बुक करा आपल्या कणकवली कला केंद्रातनं, भालचंद्र कला केंद्रातनं. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन एका परत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.